मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुलुंडमध्ये नालेसफाई थंडावल्याने नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवित कचरा फेक आंदोलनाचा दिला इशारा। तर युथ काँग्रेसने वरुण राजाला प्रसन्न करण्याकरिता केला महायज्ञ। नालेसफाई होत नसल्याने मुलुंड शास्त्रीनगरच्या रहिवाशांनी राबवली स्वच्छता मोहीम। त्याचबरोबर 2 दिवसात नालेसफाई पूर्ण न झाल्यास नगरसेवकांच्या आणि टी-वॉर्ड कार्यालयाबाहेर कचरा फेकण्याचा दिला इशारा। मुलुंड कॉलनी परिसरातील शास्त्रीनगर येथील शंकर टेकडी विभाग उंच टेकडीवर वसलेली वसाहत। या वसाहतीच्या अनेक समस्या आहेत। नाले आणि घरगल्ल्यांची स्वच्छता हा येथील रहिवाशांसमोर असणारा ज्वलंत प्रश्न आहे। नगरसेवक आणि पालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही येथील गटारे नाले स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहेत। या साठलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढून रोगराई पसरत आहे। या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी येथील रहिवाशांनी स्वच्छता अभियान राबवत शास्त्रीनगर परिसरातील घरगल्ल्यांची स्वच्छता करण्यास प्रारंभ केला। या रहिवासी तरुणांनी स्वतः या गटारामध्ये उतरून त्यांची साफसफाई केली। परिसरातील स्थानिक रहिवाशी यशोदा चंदनशिवे यांनी शास्त्रीनगर परिसरातील समस्यांची माहिती S9शी बोलताना दिली। त्याचबरोबर येथे स्वच्छतेचे कंत्राट दिलेला कंत्राटदार योग्यरित्या काम करत नसल्याचा आरोपही त्यांनी S9शी बोलताना केला। आज हे जे मुलं काम करतात, नगरसेविकाला एवढं बोलवून सुद्धा ती बोलते की मी माणसं पाठवते, तिकडून 10 माणसं पाठवते बोलते। इथे फक्त 2 माणसं येतात आणि 2 माणसं काम करतात। 2 माणसं काम करतात आणि 2 माणसांना त्यांना पण विचारलं, ते पण उलटसुलट बोलतात की आम्हाला काय 10,000 पगार नाही, आम्ही काय काम करायचं, किती करायचं, एवढं काम करतात आणि निघून जातात। त्याच्यानंतर आमदाराला सांगितलं, ते पण बोलतात की आम्ही पाठवतो, पण ते पाठवतात, ते म्हणतात आमचे माणसं गेले, पण हे आमदाराला नगरसेवकाला माहिती नसतं की 2 माणसं पाठवतात की 10 माणसं पाठवतात। इथे 2 माणसं येतात, तिकडे 10 माणसाचा नगर महापालिकेमधून पगार घेतात आणि हे सगळं अंधाधुंदी चाललेलं आहे। आणि हे जे मुलं काम करतात, हे मुलं आज त्यांनी कामाचा खाडा, काही मुलांना आज जे 20-25 मुलं जे काम करतात, कामाचा खाडा करून सुद्धा ते लोक इथे काम करतात का की ही जी पब्लिक जाते येते इकडनं, तर अक्षरशः बाहेरचे लोक येतात तर नाव ठेवतात की शंकरटेकडीतले अर्धे लोक जरी गेलेत पण अर्धे लोक आहेत तर तुम्ही माणसं म्हणजे जनावराच्या बद्दल तुमची हालत आहे। हे तुमच्या इकडचे जे तुमचे कोण आमदार नगरसेवक यांना माहिती नाही का, पण त्यांना माहिती असते, पण हे जे मधले लोक आहेत हे सगळे लिंक मधले लोक आहेत, त्यांना काय मधले लोक सगळं हे करतात, कारण आमदार ह्या लोकांना नगरसेवकांना ह्यांना पूर्ण गोष्ट काही माहिती नसते। तर माझं एवढं म्हणणं आहे की त्या लोकांनी हे तरी ऐकून हे जे न्यूज तुमचं जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत, मी एक प्रशासकीय कार्यालय प्रमुख आहे शिवसेनेची, पण मी पण कोशिश करते, बाकीच्या माझ्या मागे ज्या महिला त्या पण खूप करतात, पण मी म्हणते की आमदार अगदी खासदार नगरसेवक ह्या लोकांनी हे न्यूज ऐकून तरी ह्या लोकांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे पाड्यामध्ये। आणि हे जे पाठीमागे मुलं जे काम करतात हे अक्षरशः त्यांचा कामाचा खाडा, कोणाला 500 रुपये रोज आहे, कोणाला 600 रुपये, ते कामाचा खाडा करून इथे कामं करतात, तरीही एखादा दुसरा माणूस येऊन तिथे काहीतरी अशी भांडणाची थिणी टाकून त्याच्यात अक्षरशः मारामाऱ्या होण्याची पाळी येते ह्या मुलांवर। म्हणजे ह्यांनी काम करायचं, त्याच्यामध्ये ह्या लोकांचे बाकीच्या लोकांचे भांडणं उद्भवतात। शास्त्रीनगर परिसरातील युवकांनी स्वतः या नाल्यांची साफसफाई करत एक नवा आदर्श घालून दिला आहे। मात्र त्याचवेळी सुस्त प्रशासनाविरोधात त्यांचा रागही दिसून येत आहे। प्रशासनाने शास्त्रीनगरच्या समस्यांची दखल घेऊन परिसरातील नाले लवकरात लवकर स्वच्छ करावेत, अन्यथा या नाल्यांतील कचरा स्थानिक नगरसेवक आणि टी-वॉर्डच्या आवारात टाकू असा इशारा स्थानिक रहिवासी श्याम कोतापल्ली यांनी S9शी बोलताना दिला। हे काम आहे BMCचं बरोबर। प्रत्येक वर्षाला जसं लोकसभा राज्यसभाचं इलेक्शन होतं त्यावेळी प्रत्येक नेते लोक येतात आणि प्रत्येक घरोघरी जातात, ते हे सांगतात की आम्हाला वोट द्या, हे करू, आम्ही तुमच्यासाठी हे करू, लादी बसून देऊ, हे करून देऊ, पण काही होत नाही उपयोग। इलेक्शन संपल्याच्या नंतर तुरंत प्रत्येकाला तिकडे अर्ज घेऊन प्रत्येकाही बोलवतात तिकडे। आम्ही प्रत्येक वेळी अर्ज घेऊन जायचं प्रत्येक, तरी पण त्याचे माणसं येत नाहीत। 2 माणसं फक्त येतात, ती येतात फक्त बघतात आणि निघून जातात। आमची एवढीच मागणी आहे की हे जर कचरा जर व्यवस्थित 2 दिवसात क्लिअर नाही झाला तर टी-वॉर्ड समोर आणि नगरसेवकाच्या ऑफिस समोर हा कचरा आम्ही नेऊन टाकू। हे कचरा साफ केल्याच्या नंतर पण आमच्या रस्त्यावर पडलेला असतो कचरा, ते 15-15, 20-20 दिवस, 1-1 महिना असाच पडलेला असतो। वरलं जर पाणी जातं त्याच्यावरनं पोरं जातात, मच्छर, त्याच्यामुळे किती त्रास होतो पोरांना येण्या जाण्याला। एवढंच मागणं आहे की आमचा हा 2 दिवसात पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, बस, बाकी काही नाही आम्हाला। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई। कच्छ अस्मिता मंचच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले, तर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले गेले।
कच्छ अस्मिता मंचच्या वतीने आषाढी बीज म्हणजेच नव्या वर्षाचे स्वागत करण्याकरिता गडकरी रंगायतन येथे कच्छ पागडी कोणाशिरे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कच्छ डायरोमध्ये अनेक गीते तसेच लोकनृत्य सादर करण्यात आली. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच सुविधा ग्रुपचे शांतीलाल मारू, रजनीकांत शहा, वसंत शिगाला यांसह मंचावर महापौर हरिश्चंद्र पाटील, आमदार एकनाथ शिंदे तसेच कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश कडा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक क्षेत्रातील जैन परेश गडा, समाजसेवक दिलीप शहा, तर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सुनीता छेडा तसेच क्रीडा क्षेत्रातून अक्षरा वीरा तर नारीरत्न म्हणून रमाबेन शहा यांना पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागतही कार्यक्रमांतर्गत केले गेले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, एस9 न्यूज ठाणे. रेल्वेलगतच्या गटारांच्या स्वच्छतेकडे स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष, तर इंदिरानगर वासियांनी एस9च्या माध्यमातून गटारे स्वच्छ करण्याचे केले पालिकेला आवाहन. इंदिरानगर ही झोपडपट्ट्यांची वस्ती रेल्वे रुळाला लागून असल्याने या वस्त्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. अस्वच्छ आणि कचऱ्याने तुडुंब भरलेली गटारे ही इंदिरानगर वासियांची मुख्य समस्या आहे. येथील गटारे कचऱ्याने तुडुंब भरलेली दिसून येत आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी नगरसेवकाशी या प्रश्नी वारंवार संपर्क साधला असता नगरसेवकाने गटाराच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हम लोग 3 महीने से हो गया, हम लोग कंप्लेंट भी करके वो लोग आके साफ नहीं करता है. बहुत मच्छर आता है, रात को लाइट भी जाता है, बाहर आके बैठेगा तो हम लोग को बीमार होता है. कोई बोलेगा तो वो आके साफ नहीं करता है. कितना बार हम लोग को बोल के भी थक गया. देखो हमारा घर इधर है, सामने देख कट रहा है, दरवाजे का सामने कट रहा है, फिर हम लोग कैसा रह सकता है. एकीकडे पालिका 100% नालेसफाईचा दावा करते तर दुसरीकडे गटारांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांनी एस9च्या माध्यमातून पालिकेला या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. 3 महीने से मैंने 2-3 बार जाके कंप्लेंट करके आई हूँ, कोई आया नहीं यहाँ पे. और घर घर में 30 रुपये आके महीना लेके जाता है, लेकिन फिर भी आके इधर बोलने से कोई सुनने को तैयार नहीं है. हम बोल के थक गया. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज मुंबई. एस9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. दिशा ग्रुप आणि सांस्कृतिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांकरिता आयोजित मोफत दाखले वाटप कार्यक्रमाकरिता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
ॲडमिशन, शासकीय कामकाज याकरिता आवश्यक दाखले मिळवण्याकरिता नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात खूप हेलपाटे घालावे लागतात. डोमेसाईल, नॉन क्रिमिनल, जातीचा दाखला यांसारख्या विविध सर्टिफिकेटचा त्यात समावेश असून शासकीय कामांकरिता पुरावे म्हणून यांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. शाळा कॉलेजमध्ये सुरू असलेले ॲडमिशन लक्षात घेता ही कागदपत्रे सध्या अत्यावश्यक आहेत. नागरिकांची हे दाखले मिळवण्याकरिताची धडपड पाहून देशा ग्रुप आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने तसेच जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन शास्त्रीनगरमध्ये करण्यात आले होते. यामध्ये जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल, रहिवासी यांसारखे विविध दाखले मोफत काढण्यात आले. नागरिकांनी हे दाखले मिळवण्याकरिता विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करीत मोठी गर्दी येथे केली होती. आयोजक भास्कर शेट्टी यांनी या शिबिराचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची स्वतः जाऊन दखल घेतली. तसेच या कार्यक्रमाविषयी माहिती त्यांनी एसनांशी बोलताना दिली आहे. आज या ठिकाणी संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि दिशा ग्रुप आणि तहसीलदार कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा एक दिवसीय दाखला वाटप शिबिर या ठिकाणी आयोजन केले आहे. म्हणजे लोकांचा आम्हाला गेले काही दिवसात बरेच फोन आले की अशा प्रकारचे दाखले वाटप शिबिर करणं आवश्यक आहे, कारण तहसीलदार कार्यालयात त्यांना गेल्यावर हे दाखले मिळताना भरपूर त्रास होतो. तेव्हा आम्ही संस्कृती युवा प्रतिष्ठान, दिशा ग्रुप आणि तहसीलदार कार्यालय असं तिघांनी मिळून या ठिकाणी हे दाखले वाटप शिबिर एक दिवसीय या ठिकाणी आयोजन केले आहे. यात आम्ही 4 दाखले देणार आहोत: उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिनल दाखला, डोमेसाईल दाखला आणि स्थानिक वस्तू. तर या शिबिरामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखले मिळवण्याकरिता माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी झाल्या असून नागरिकांनी आयोजकांचे आभार मानलेत. अतिशय छान तऱ्हेने, कारण की मी भास्करबाई शेट्टी यांना चांगल्या तऱ्हेने ओळखते. आज 3-4 वर्ष झाले ते आमच्या संपर्कात. त्या भरपूर फेऱ्या मारायला लागतात, भरपूर त्याच्यासाठी अनेक ठिकाणी धावपळ करायला लागतात. त्यामुळे त्यांनी हे भरवलं आहे ना उपक्रम, ते अतिशय छान सरांनाही माहीत आहे आणि काही नाही, त्यांचे तर खूप खूप आभार आहेत, धन्यवाद आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, एसएन न्यूज ठाणे. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ताच नसल्याने उन्हाच्या झळांनी हैराण झालेले मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाचे आगमन होऊनही शहरामध्ये नागरिकांना कडक उन्हाळा सोसावा लागतोय. अनेकांनी पावसाच्या धास्तीने जूनच्या सुरुवातीला छत्र्या, रेनकोटची खरेदी करून ठेवली होती. मात्र पावसाळ्यानंतर दडी मारली आणि कडकडून सध्या ऊन पडू लागले. परिणामी पावसापासून संरक्षणाकरिता घेतलेल्या छत्र्यांचा उपयोग सध्या उन्हापासून संरक्षण करण्याकरिता केला जातोय. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकही या उन्हापासून संरक्षण करण्याकरिता निवारा शोधतायत. पावसाळ्यामध्ये अनेक जण सहलीचे प्लॅन आखतात, मात्र यंदा पाऊसच नसल्यामुळे त्यांना आखलेले प्लॅन्स हे रद्द करावे लागत आहेत. जर पाऊस आलाच नाही तर प्रचंड पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्ग हा देखील पावसाची आतुरतेने वाट पाहतोय. मात्र उष्णता आणि बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत असून यंदा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही. तसेच लवकरात लवकर पाऊस पडणे गरजेचे आहे, अन्यथा दुष्काळी वातावरण निर्माण होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या तरी ऊन अतिशय कडाक्याचं आहे, त्याच्यामुळे प्रथम म्हणजे जे लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे महत्त्वाचे शेतकरी आज बऱ्याच ठिकाणी पेरण्या करूनसुद्धा दुबार पेरणीसाठी वाट बघत आहेत. ही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे आज महाराष्ट्रात संपूर्ण देशात फार मोठा दुष्काळाचं संकट येऊ शकतं आणि त्या संपूर्ण संकटाला आज पूर्ण देशातील नागरिकांना सामोरे जाण्याची एक मोठी भीती आहे. त्याचप्रमाणे उन्हामुळे आज बऱ्याच ठिकाणी मलेरिया, कफ, लहान मुलांचे रोग, छोटे छोटे रोगराईचं प्रमाण आता वाढलेलं आहे. हे जर बघण्यात येते असं तर आमची फक्त एवढीच विनंती आहे सगळ्यांना, मित्रपरिवारांना, की जेवढ्या जास्तीत जास्त झाडे लावाल तेवढं उत्तम राहील, कारण की उद्याच्या भविष्यातल्या बाष्पीभवन प्रक्रियेला ते चांगलं राहील. एकीकडे पाऊस पडत नाहीये तर दुसरीकडे तीव्र उन्हाच्या झळा असल्यामुळे सहलीचे आखलेले प्लॅन्स हे रद्द करावे लागत आहेत. त्याचबरोबर वयोवृद्ध नागरिकही या उन्हामुळे त्रस्त झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मी एक आय टी आयचं स्टुडंट आहे. आताच आम्ही पिकनिकला जाणार होतो, पण पाऊस काही पडत नाही आहे. त्यामुळे ऊन खूप असल्याकारणामुळे आम्हाला सगळे आमचे प्रोग्राम्स कॅन्सल करावे लागत आहेत. पावसाचा जो निसर्गरम्य वातावरणाचा जो प्रोग्राम असतो किंवा जे आनंद लुटायचा असतो तो यावेळेला आपण बघतोय जूनचा महिना चालू झाला आहे तरीही तो काही आपल्याला घेता येत नाही. असंच जर सिच्युएशन राहिली तर आपल्याला प्यायला पाणीसुद्धा मिळणार नाही. आपण बघताय इथे ऊन खूप आहे, त्यामुळे उन्हातून आम्हाला बाहेरसुद्धा पडता येत नाही आहे. अक्षरशः चालायलासुद्धा जमत नाही आहे. म्हातारी कोतारी रस्त्यावरची जी आजी आजोबा असतात त्यांनासुद्धा चालायला जमत नाही. सगळी पाणी करत आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. काय माहिती कधी पडतोय पाऊस आणि कधी आम्हाला एन्जॉय करायला मिळतोय आणि कधी पिकनिक आम्ही एन्जॉय करतोय पावसामुळे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह प्रियांका कांबळे, एसनाइन न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये नालेसफाई थंडावल्याने नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवित कचरा फेक आंदोलनाचा दिला इशारा. तर युथ काँग्रेसने वरुण राजाला प्रसन्न करण्याकरिता केला महायज्ञ.
S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.